रवा पापड बनवायला। तर बघा 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि मी हे मीठ, जिरे, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 वाटी रवा टाकून घेऊया। त्यामध्ये आपण 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि आता आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया। तर बघा आपण हे पाणी टाकून मिक्सर मधून असं ग्राइंड करून घेतले आहे। आता आपण हे ते एका पातेल्यात काढून घेऊया। जे पीठ उरले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सगळं असं बनवून घेऊया त्यामध्ये। तर बघा हे मी असं मिक्स करून घेतले आहे। आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। हे चिली फ्लेक्स टाकून घेऊया। हे जिरे टाकून घेऊया आणि ही आपण फाईन चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्सर असं ढवळून घ्यायचं। तर बघा कढईमध्ये मी हे पाणी गरम करायला ठेवले आहे। तर आपण त्यामध्ये हे स्टँड टाकून घेऊया आणि ही प्लेट घेतली आहे मी। तर ह्याच्यावर आपण ते पापड बनवून घेणार आहे, वाफवून घेणार आहे। ह्याला मी तेल लावून घेतले आहे। आता आपण ते केलेले मिक्सर त्यामध्ये टाकून घेऊया। बघा केलेले मिक्सर मी त्यामध्ये असे टाकून घेतले आहे। आता आपण हे स्टँड मध्ये ठेवून घेऊया आणि ह्याला वाफ देऊन घेऊया। 1-2 मिनिटांसाठी आपण त्याला वाफ देऊन घेऊया। तर बघा आता आपला पापड वाफून झाला आहे। आपण हे काढून घेऊया। बघा असं आपण हा काढून घेऊया। माझ्याकडं ही सेम प्लेट आहे। आपण परत दुसरा पापड करायला ठेवूया। आपण हा दुसरा पापड परत वाफायला ठेवूया आणि हा गार झाला की काढून घेऊया। तर बघा आता ही आपली गार झाला आहे। आपण आता सुईच्या मदतीने तो असा काढून घेऊया। बघा आपला असा पापड तयार झाला आहे। आपण आता तो सुकायला टाकूया। 2-3 बघा मी असा पॉलिथिनचा कागद घेतला आहे। आपल्या घरामध्ये जे गहू ज्वारीचे पोती येते ना तो मी कापून धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण असं वाळायला ठेवून देऊया फॅन खाली। आपण हे 2 दिवस असे उन्हात पापड वाळवून घेतलेले आहेत। बघा किती छान असे वाळलेले आहेत। तर बघा आपण हे पापड आता तळून बघूया। तर बघा असे किती छान पापड तयार झाले आहे आपले। तर बघा असे आपले पापड तयार छान झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।